सोयाबीनला माफक दर मिळत नसल्याने परभणीच्या पूर्णा बाजार समितीच्या आवारात सोयाबीनची मोठी आवक झाली आहे। आतापर्यंत तालुक्यातील पावणे 3000 शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे। जालन्यात दाट धुके पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका यासह द्राक्ष आणि मोसंबी यांसारख्या फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। मराठवाड्यात पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडल्यात। पेरूच्या बागांवर अचानक आसमानी संकटाने आक्रमण केल्याने तोडणीला आलेले पेरू खराब होतात। तोडणीला आलेले पेरू बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाण्याऐवजी शेतातच फेकून दिले जातात। बाजारात सोयाबीनला हमी भाव मिळत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यात 8 हमी भाव केंद्र सुरू करण्यात आलेत। आतापर्यंत 6636 शेतकऱ्यांनी या केंद्रात नोंदणी केली आहे। 20,000हून अधिक क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। या केंद्रातून शेतकऱ्यांना 4892 हमी भाव मिळतोय। कडाक्याच्या थंडीमुळे ऊसावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। नांदेडमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय, तर ऊस लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच वाढलेल्या थंडीने ऊसाच्या कोवळ्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत।